हॅलो विद्यार्थ्यांनो, तुम्हाला ते दिसतंय का? सजावट, दिवे, हास्य, चविष्ट जेवणाचा वास. हो, म्हणजे सण जवळ आला आहे. सण हे आपल्या आयुष्यातील सर्वात रोमांचक भाग असतात. ते लोकांना एकत्र आणतात, आपली घरे रंगानी आणि आनंदाने भरतात आणि प्रेमाने साजरे करण्याची कारणे देतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण सण साजरे का करतो? त्यांचा अर्थ काय? चला, सण इयत्ता चौथी EVS या विषयावर एकत्रितपणे जाणून घेऊया. शिकण्याचे परिणाम. या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही हे करू शकता. राष्ट्रीय आणि धार्मिक सण ओळखा. लोक वेगवेगळ्या प्रकारे सण कसे साजरे करतात ते समजून घ्या. जत्रांसारख्या स्थानिक परंपरा ओळखा. विविधतेतील एकता जाणून घ्या. महत्त्वाचे शब्द. सण आनंदाने, प्रार्थनाने आणि मौज-मजेने साजरा करण्याचा एक खास दिवस. उगादी तेलुगू नववर्षाचा सण पचडी आणि मिठाईने साजरा केला जातो. जत्रा मंदिराजवळील स्थानिक गावातील उत्सव. संस्कृती लोक ज्या पद्धतीने जगतात, साजरे करतात आणि परंपरांचे पालन करतात. कापणी शेतकरी भात, फळे किंवा भाज्या यांसारखी पिके गोळा करतात तो काळ. येथे संकल्पना नकाशा आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका गावातील एक आनंदी छोटी मुलगी मुत्यालू तेलुगू नववर्षाच्या उगादीसाठी तिच्या आजीला भेटायला आली होती. आजीने तिला उगादी पचडी नावाचा एक खास पदार्थ वाढला. तो एकाच वेळी गोड, आंबट, तिखट, कडू असे चवीचे होते. आयुष्य हे अगदी या पदार्थासारखे आहे, आजी म्हणाली. त्या सर्व प्रकारच्या भावना असतात आणि प्रत्येक उगादीला आपण ते लक्षात ठेवतो. त्यांनी नवीन कपडे घातले, प्रार्थना केली आणि दिवसभर हसत राहिले. जाण्यापूर्वी आजी म्हणाली, मे महिन्यात पुन्हा भेटा, आमची जत्रा आहे. शाळेत असताना मुत्यालूने तिचा अनुभव मैत्रिणींसोबत शेअर केला. तिने जत्राबद्दल सांगितले. जत्रा हा आदिवासी लोकांद्वारे साजरा केला जाणारा स्थानिक हंगामी सण आहे. लोक मंदिरांना भेट देतात, जेवण बनवतात, प्रार्थना करतात, गाणी गातात आणि एकत्र उत्सव साजरा करतात. आणि आता आपण काही इतर सणांशी परिचित होऊया.
मी त्यांना एक एक करून नाव देणार आहे. आपल्या राष्ट्रीय सणांपासून सुरुवात करूया. हे सण संपूर्ण भारतात सर्वजण साजरे करतात. ते आपल्याला आपल्या राष्ट्राचा अभिमानाची आणि एकतेची आठवण करून देतात. चला त्यांचे स्वागत करूया. आत या. स्वातंत्र्य दिन. नमस्कार. मी 15 ऑगस्ट रोजी साजरा होणारा स्वातंत्र्य दिन आहे. या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला. लोक राष्ट्रध्वज फडकवताना पाहतात आणि देशभक्तीपर गाणी गात असतात. भारतीय असल्याचा अभिमान वाटण्याचा हा दिवस आहे. आता आपल्या पुढच्या राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिनाचे स्वागत करूया. नमस्ते. मी 26 जानेवारी रोजी साजरा होणारा प्रजासत्ताक दिन आहे. आज आपले संविधान लागू झाले. शाळांमध्ये परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. आपण सर्वांना न्याय आणि समानतेचे महत्त्व आठवते. आता आपण आपल्या धार्मिक सणांना भेटूया. ते वेगवेगळ्या धर्मांचे लोक साजरे करतात, परंतु ते सर्व आपल्याला प्रेम आणि आदर शिकवतात. आणि आता उज्ज्वल आणि सुंदर दिवाळी येत आहे. सर्वांना नमस्कार. मी दिवाळी आहे, प्रकाशाचा सण. लोक दिवे लावतात, फटाके फोडतात आणि मिठाई वाटतात. घरे सजवली जातात आणि प्रार्थना केली जातात. मी भगवान रामाचे अयोध्येत पुनरागमन साजरे करतो. चला आनंदी आणि उत्साही नाताळाचे स्वागत करूया. नाताळाच्या शुभेच्छा. मी नाताळ आहे. 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. मी प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिन साजरा करतो. लोक झाडे सजवतात, कॅरोल गातात आणि भेटवस्तू देतात. हा प्रेमाचा आणि देण्याचा काळ आहे. आता आपल्यात सामील होत आहे शेअरिंग आणि दयाळूपणाचा सण ईद. अस्सलाम वालेकुम. मी ईद उल फित्र साजरा करतो. रमजानमध्ये 1 महिना उपवास केल्यानंतर ईदच्या दिवशी लोक नवीन कपडे घालतात, एकत्र प्रार्थना करतात आणि सर्वांसोबत चविष्ट जेवण वाटतात. आपण म्हणतो ईद मुबारक. पुढे समतेचा संदेश देणारा उत्सव आहे गुरु नानक जयंती. सत श्री अकाल. मी गुरु नानक जयंती आहे. लोक गुरुद्वारात जातात, भक्ती गीते गातात आणि लंगर वाढतात. सर्वांसाठी मोफत जेवण. मी सर्वांना इतरांशी दयाळूपणे वागण्याची आठवण करून देतो. आता येत आहे शांततापूर्ण आणि शांत बुद्ध पौर्णिमा.
नमस्ते, मी बुद्ध पौर्णिमा आहे. भगवान बुद्धांचा वाढदिवस. लोक ध्यान करतात, प्रार्थना करतात आणि शांततेने जगायला शिकवतात. आता एरुवाकाच्या शेतातून एका उत्सवाचे स्वागत करूया. नमस्कार, मी एरुवाका आहे. गावांमध्ये साजरा केला जाणारा कापणीचा सण. शेतकरी बैलांना सजवतात आणि चांगल्या पावसासाठी आणि पिकांसाठी निसर्गाचे आभार मानतात. आजचा दिवस शेतात आनंद आणि गाण्यांनी भरलेला आहे. वा, इतके सुंदर सण. प्रत्येकाची स्वतःची कथा आहे, पण ते सर्व आनंद, दयाळूपणा आणि एकता पसरवतात. भारत ही विविधतेत एकतेची भूमी आहे. आपण वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो किंवा वेगवेगळ्या परंपरा पाळू शकतो, पण सण आपल्याला सर्वांना एकत्र आणतात. आणि सणांच्या काळात बरेच लोक गरीब आणि गरजूंना मदत करतात, कारण मानव सेवा हीच देवाची सेवा आहे. तर मुलांना लक्षात ठेवा, सण हे फक्त मिठाई किंवा सुट्टीबद्दल नसतात. ते आपल्याला कृतज्ञ, मदतगार, आदरयुक्त आणि आनंदी राहण्यास शिकवतात. दिवाळी असो, ईद असो, नाताळ असो किंवा उगादी असो, ते तुमच्या हृदयात प्रेमाने भरलेले आणि तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून साजरे करा. धन्यवाद.